हार्ट म्हणलं की पहिलाच प्रश्न किंवा येतो हार्ट अटॅक. म्हणजे हार्टचं आजकाल असं झालंय की हार्ट हा शब्द ऐकला तरी लोकांच्या छातीत गोळा आल्यासारखं होतं आणि हार्ट अटॅक. तर तिथूनच चालू करू. नमस्कार, आजच्या हेल्दी वाईब पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण नेहमी हेल्थशी रिलेटेड वेगवेगळे तज्ज्ञ लोकांसोबत डिस्कस करत असतो आणि या पॉडकास्टचा एकच उद्देश असतो की इंटरनेटवर भरपूर सारे लीड करणारे आणि अनऑथेंटिक कंटेंट देणारे भरपूर लोक स्प्रेड करत आहेत. ज्या लोकांना अशी मिसलिडिंग इन्फॉर्मेशन जाते त्यामुळं खूप सारं नुकसान होतं. त्यामुळे ऑथेंटिक लोकांना त्यांना आपण इथं बोलवून त्यांच्या लोकांसाठी किंवा त्यांच्याकडून जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे ती लोकांपर्यंत पोहोचवावी आणि लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी आपण हे पॉडकास्ट करत असतो. यामध्ये आज लातूरचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर कोतवाड सर यांना आपण बोलवलेलं आहे. सर हे हृदयम हार्ट केअरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना त्यांनी जीवदान दिलेलं आहे. त्यासोबतच त्यांनी अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी ह्या हजारो रुग्णांच्या केलेल्या आहेत आणि ते सतत सेवा देतात. त्यांचं एक विशेषत्व म्हणजे त्यांनी ट्रॅडिशनल म्हणजे भगवद्गीतेपासून ते आज मॉडर्न जे सायन्स आहे त्याचा आधार घेऊन हृदयाची कशी आपण काळजी घेऊ शकतो ह्याच्यावर त्यांचं काम आहे आणि ते अनेक पेशंट्सला या माध्यमातून सेवा देतात. तर सर, तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत. धन्यवाद. थँक्यू. मला या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल तुमचा आभारी आहे आणि होपफुली आपण या पॉडकास्टमधून जेवढं काही जास्तीत जास्त हृदयाबद्दल छान माहिती देता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे सर. आता हृदय म्हणलं किंवा हार्ट म्हणलं की पहिलाच प्रश्न किंवा येतो हार्ट अटॅक. म्हणजे हार्टचं आजकाल असं झालंय की हार्ट हा शब्द ऐकला तरी लोकांच्या म्हणजे छातीत गोळा आल्यासारखं होतं आणि हार्ट अटॅक. तर तिथूनच चालू करू की हार्ट अटॅक हा पूर्वी ओल्ड लोकांना किंवा जुन्या म्हणजे ज्यांचं एज झाले अशाच लोकांमध्ये ऐकायला मिळायचं, परंतु आज यंग लोकांमध्ये हार्ट अटॅक होत आहे. ह्याचं काय कारण आहे नेमकं? पहिलाच क्वेश्चन खूप महत्त्वाचा आणि खूप सुंदर प्रश्न आहे. ॲक्च्युली हार्ट अटॅकचे अगोदर जे हार्ट अटॅक यायचे ते ओल्ड एजमध्ये यायचे, मोर दॅन 40 इयर्स. आता आपण पाहत आहात की इवन मी यंगेस्ट 19 वर्षाचा मुलगा हार्ट अटॅकने आलेला, त्याची ट्रीटमेंट केलेली आणि 40 वर्षाच्या अगोदरसुद्धा हार्ट अटॅक खूप कॉमन झालेत. याचं कारण मला असं वाटतं की जे हेल्दी लाईफस्टाईल आहे ती सध्या लोकांमध्ये दिसून येत नाही किंवा यंग जनरेशनमध्ये हेल्दी लाईफस्टाईल नाही आहे. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर जे हार्टला हेल्दी फूड्स आहेत ते आपण खूप कमी खातो आणि त्यानंतर जे आपण दुसरे अन्न खातो, उदाहरणार्थ की जंक फूड्स वगैरे आहेत, ते हार्टला आणखी हानिकारक आहे. म्हणजे चांगलं तर खातच नाही, त्याच्यासोबत जे हानिकारक आहे ते जास्ती खातो. हे एक कारण आहे. त्याच्यानंतर म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी जे आहे ते यूथमध्ये खूप कमी झाली. आजकाल यूथ जास्त खेळायला जात नाहीत, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे खेळण्यामध्ये जे एक्सरसाइज व्हायच्या आपल्या वेळेस त्या आता नाही आहेत. त्याच्यानंतर डेली जिम्स करत नाही आहेत. इवन आता बरेचसे जॉब वर्क फ्रॉम होम झालेत, तर बसून सिटिंग करूनच फिजिकल ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे ते कारण आहे हार्ट अटॅकचं. आणि मला वाटतं या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये किंवा मॉडर्न जगण्यामध्ये जो टेन्शन, तणाव हा पण मोठा रिस्क फॅक्टर आहे. एक असंच मी रिसर्च वाचत होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी ॲक्च्युली हार्ट अटॅकसाठी कारणीभूत असलेली जी कारणं आहेत ते त्यांनी स्टडी केली आणि कोणते कारण जास्त हार्ट अटॅकला कारणीभूत आहे याच्यानुसार रँकिंग देण्यात आली होती. तर त्याच्यामध्ये नंबर 1 रँकिंगला होतं ब्लड प्रेशर वाढणे, म्हणजे उच्च रक्तदाब. साहजिक आहे, कारण लोकांना काहीतरी उच्च रक्तदाबामुळे त्रास झाला त्यावेळेसच कळतो की बाबा आपलं बीपी वाढलेलं आहे, बरोबर, आणि तो खूप सायलेंट किलर आहे. त्याच्यामुळे हे प्रथम कारण आहे त्याचं. दुसऱ्या रँकिंगमध्ये सरप्रायझिंगली बॅड डाएटरी हॅबिट्स. म्हणजे सेकंड नंबरला डाएट आहे. म्हणजे मी ह्याच्यासाठी हे सांगितलं की
हे लाईफस्टाईल्स जे आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत महत्त्वाचे. आणि हे मेजर रिझन आहे. हां. लेस दॅन 40 इयर्समध्ये हार्ट अटॅक येण्याचं मेजर बरोबर. रिझन हे आहे. हम्म. आणखी बरेच कारण आहेत, जसे की फॅमिली हिस्ट्री आहे. हम्म. ज्या लोकांच्या कुटुंबामध्ये हार्ट अटॅक खूप कमी वयामध्ये आलेले आहेत ते लोक त्यांच्यामध्ये रिस्कमध्ये असू आहेत. शकतात. हम्म. त्याच्यानंतर आपण काही जेनेटिक डिसिजेस आहेत जसे ज्याच्यामध्ये होमोसिस्टिन लेवल वाढलेले असतात. हम्म. तर अशा लोकांमध्ये यंग एजमध्ये हार्ट अटॅक येऊ अटॅकचे शकतात. चान्सेस जास्त. त्याच्यानंतर युथमध्ये ॲडिक्शन जे आहे हम्म. ते खूप प्रमाणात वाढलेलं आहे. क्रेज Okay. खूप आहे ॲडिक्शनचा बेसिक. त्याच्यात खास करून स्मोकिंग स्मोकिंग. हा खूप डेंजरस रिस्क फॅक्टर आहे हार्ट अटॅकसाठी. हो. हे सगळे हे कारणं सगळे आहेत Okay. ज्याच्यामुळे हार्ट अटॅक हा खूप यंगर एजमध्ये बरोबर. प्रेझेंट होत आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की आपण एकच म्हणजे तुमच्या ह्याच्याप्रमाणे कारणं आहेत. तर ह्याच्यामध्ये पहिलं जसं सांगितलं की ब्लड प्रेशर आहे. तर नेमकं ब्लड प्रेशर म्हणजे काय, किंवा त्याच्यासाठी आपल्याला ब्लड प्रेशर मला झालंय किंवा मी डॉक्टरांकडे जायला पाहिजे अगोदरच, अशी काही सायन्स दिसतात का? नाही, मला वाटतं गाईडलाईननुसार 20 वर्षाच्या नंतर आपण दरवर्षी एकदा तरी ब्लड प्रेशर चेक खरं. केलं पाहिजे. राईट. आणि सहसा ब्लड प्रेशर वाढल्यानंतर काही वॉर्निंग साईन्स दिसून येत नाहीत. खूप हां. कमी केसेसमध्ये ते दिसून दिसतात. येतात आणि युजली डॉर्मंट असतं. आणि ज्यावेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस स्ट्रोक आलेला असतो किंवा हार्ट अटॅक आलेला असतो, किडनी डॅमेज झालेले असतात. हां. हे बरेच कारण म्हणजे लेट स्टेजमध्ये आपल्याला कळतं की बाबा ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे बरेच वेळेस असे काही लोक येतात किंवा अभिमानानं सांगतात की मला आज 50 वर्ष झालं, मला कधीच एक गोळी खाण्याची गरज पडली नाही, मी कधीच डॉक्टरकडे गेलो नाही. तर हे कितपत योग्य आहे? नाही, म्हणजे आजच्या आधुनिक जीवनामध्ये स्ट्रेस एवढा वाढलेला आहे आणि बरेच रिस्क फॅक्टर वाढलेले आहेत. हो. त्याच्यामुळे डेफिनेटली वर्षातून एकदा तरी आपण Check ब्लड करणं. प्रेशर चेक केलं पाहिजे बरोबर. आणि बरोबर. करत राहिलं पाहिजे. तर या अनुषंगानं मी माझी सुद्धा केस सांगेन की की मी सरप्रायझिंगली मला काहीच त्रास नसताना, मी स्वतः फिट असताना की अचानक तपासणी करायला गेल्यानंतर TMT आली. म्हणजे जसं की रुटीन चेकअप वर्षाला करतो तुम्ही म्हणल्याप्रमाणे, तर TMT पॉझिटिव्ह आली आणि त्यानंतर अँजिओग्राफी केली, अँजिओप्लास्टी झाली. म्हणजे हे जे रिस्क फॅक्टर आहेत, आपण जे सायलंट अटॅक आला वगैरे म्हणतो, हो. तर याला कुठंतरी रिलेट तुमच्या भाषेमध्ये कुठं म्हणजे बसवता येईल? ॲक्च्युली नॉर्मली कसं हार्ट अटॅक आल्यानंतर पेशंटला छातीत दुखणे किंवा दम लागणे अशा प्रकारचे साईन्स दिसतात. बरोबर. सायलंट हार्ट अटॅकमध्ये हे साईन्स दिसत नाहीत किंवा खूप कमी दिसतात. प्रमाणात दिसतात. त्यामुळे पेशंट्स युजली डॉक्टरकडे लगेच जात नाहीत. किंवा या सायलंट हार्ट अटॅकमध्ये दुसरे काही आपल्याला साईन्स दिसू शकतात, जसं पोटामध्ये दुखणे, उलट्या होणे, मळमळ होणे, चक्कर येणे, मानेला दुखणे, जबडा दुखणे किंवा हात दुखणे यासारख्या साईन्स असू शकतात. त्या आपण किंवा पेशंट इझिली निग्लेक्ट करू शकतो की हे बाई दुसऱ्या काही कारणामुळे झालेलं असेल. डिफरन्शिएट करता येत येस, डिफरन्शिएट करता येत नाही आणि ते लेट पोहोचतात डॉक्टरांकडे जास्ती झाल्यानंतर. तर मला असं सांगायचंय की आपल्याला काहीही चिन्हे दिसतील, छोटी साईन जरी दिसली की बाबा आपल्याला हार्ट अटॅक असण्याची शक्यता वाटते, तर तुरंत आपण डॉक्टरकडे जाऊन त्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे. सायलंट हार्ट अटॅकसाठी आणखी म्हणजे ज्यांना काहीच त्रास झालेला नाही किंवा त्रास नाहीच आहे, त्याच्यामध्ये पण ॲक्च्युली 20 वर्षानंतर गाईडलाईननुसार 20 वर्षानंतर आपण एकदा तरी लिपिड प्रोफाईल केलं पाहिजे, करणं गरजेचं आहे. हां, लिपिड प्रोफाईल टेस्टिंग करणं गरजेचं आहे. आणि तिथून 4 ते 6 वर्षाला सतत लिपिड प्रोफाईलची टेस्टिंग करणं, जसं मी म्हणलं की ब्लड प्रेशर रेग्युलरली वर्षाला चेक करणं, ह्या सगळ्या स्क्रीनिंग टेस्टमधून आपल्याला कळतं की बाबा तुमचं हृदय कसं आहे आणि तुमची हार्ट अटॅकची रिस्क किती आहे. त्याचप्रमाणे तुम्ही डॉक्टरांना जर रेग्युलरली भेट देत असाल तर डॉक्टर तुमची रिस्क ॲसेस करून तुम्हाला ECGची गरज आहे का, इकोची गरज आहे का, ट्रेडमिलची गरज आहे का, हे सांगू शकतात. आणि त्या टेस्ट केल्यानंतर कदाचित आपल्याला कळेल की बाबा आपल्याला आधी सायलंट हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे की नाही. तर या सगळ्या गोष्टी. बरोबर. सर, दुसरा एक, आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे सिम्पटम्स काही लोकांना दिसतात, सायन्स कळत नाहीत, परंतु चेस्ट पेन हा म्हणजे कॉमन म्हणजे सिम्पटम आहे. तर चेस्ट पेनमध्ये खूप कन्फ्यूज होतं की कोणी म्हणतं ॲसिडिटीनं होत आहे का,
तर असं काही डिफरन्शिएट करण्यासारखं आहे का की चेस्ट पेन हे ॲसिडिटीचं आहे का खरंच हार्टशी रिलेटेड आहे? ॲक्च्युली हे डिफरन्शिएशन खूप डिफिकल्ट आहे. हम्म. म्हणजे जनरल पॉप्युलेशनसाठी population आणि सगळ्यांसाठी. एखाद्या वेळेस प्रॅक्टिसिंग डॉक्टर असेल किंवा त्याला एक्सपिरियन्स असेल, ही कॅन डिफरन्शिएट. ओके. परंतु जनरल पब्लिकसाठी मला असं आव्हान आहे की तुम्हाला कसलाही छातीत दुखणारा पेन असेल, कसलाही त्रास असेल, तर तुरंत जाऊन ECG करावा. ओके. ते महत्त्वाचं आहे. कारण ही एकच गोष्ट आहे जी हार्ट अटॅक आहे का नाही हे रूल आउट करेल. राईट. त्याच्यामुळे तुम्हाला छातीत कसलाही त्रास जाणवला तर डेफिनेटली जाऊन तुम्ही एक ECG करावा लवकरात लवकर. आता हे ECG आहे किंवा तुम्ही आता म्हणलं की स्क्रीनिंग टेस्ट करणं हे खूप गरजेचं आहे. तर ह्या स्क्रीनिंग टेस्ट काय असतात? म्हणजे आता मला समजा माझं हार्ट ओके आहे की नाही हे चेक करायचं, कॉमन आहे, काही ऑडियन्स असतात तर बघून वाटतं. तर मग हे स्क्रीनिंग टेस्ट तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर काय काय करता किंवा काय केल्या पाहिजेत? ॲक्च्युली ब्लड टेस्ट आहेत काही, ज्याच्यामध्ये मी सांगितलं की लिपिड प्रोफाईल, ज्याच्यामध्ये आपण बॅड कोलेस्ट्रॉल वगैरे बघतो आणि त्याच्यावरून पेशंटची भविष्यातली हार्ट अटॅकची रिस्क जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करतो किंवा समजून घेतो. त्याच्यानंतर आपण ECG करतो. ECGचा फायदा हा आहे की आत्ताचं जे दुखणं आहे ते हार्ट अटॅकमुळे आहे की नाही, किंवा पास्टमध्ये कधी हार्ट अटॅक येऊन गेलेले का नाही याची जी अंदाज येतो, याचा अंदाज आपल्याला दर्शवतो. इकोकार्डिओग्राफी ही दुसरी टेस्ट आहे जे आपण हृदयाची सोनोग्राफी म्हणतो. त्याच्यामध्ये आपण हृदयाचं फंक्शन, हृदयाचं मेन काम आहे पंपिंग करणं, तर ते आपण ॲसेस करतो की हृदयाची पंपिंग किती आहे. जर अगोदर हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल किंवा आत्ता हार्ट अटॅक चालू असेल तर हृदयाची पंपिंग कमी झालेली असते. त्याच्यावरून आपण निष्कर्ष लावतो की यांना अगोदर हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर आपण 2D इकोमध्ये हृदयांचे वॉलचं फंक्शन बघतो, हृदयांच्या भिंतीची साईजेस बघतो, हृदयापासून निघणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या साईजेस बघतो. तर बऱ्याच या गोष्टी आपल्याला कळतात. त्याच्यानंतर आहे ट्रेडमिल टेस्ट. ट्रेडमिल टेस्टमध्ये आपण पेशंटला ट्रेडमिलवर पळवतो. त्यामध्ये हृदयाचे ठोके वाढतात आणि त्यामुळे हृदयाचं काम वाढतं आणि त्या प्रमाणात हृदयाला रक्तपुरवठा वाढतो का हे आपण त्याच्यात बघतो. जर हृदयाला रक्तपुरवठा त्या प्रमाणात वाढत नसेल तर पेशंटला त्रास होतो, छातीत दुखणे, दम लागणे, किंवा जे आपण ट्रेडमिलमध्ये ECG लावलेले त्याच्यामध्ये बदल दिसून येतात. तर याच्यावरून आपण इनडायरेक्ट निष्कर्ष लावतो की यांचा जो रक्तपुरवठा आहे त्या प्रमाणात वाढत नाही, तर कदाचित हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस असू शकतात. बरोबर. पण जर तुम्हाला ब्लॉकेजेस बघायचे असतील तर गोल्ड स्टँडर्ड आहे अँजिओग्राफी, म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीची तपासणी करून ते आपल्याला लगेच ब्लॉकेज आहेत की नाही ते सांगतं. ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत ते आपण करत असतो. आता ह्याच्यामध्ये सर अँजिओग्राफीमध्ये आम्ही ऐकतो की कधी कधी CT अँजिओग्राफी आणि डायरेक्ट करोनरी अँजिओग्राफी, तर ह्याच्यामध्ये काय त्यांचं फरक आहे का किंवा कोणती केली पाहिजे, इन्व्हेजिव्ह कोणती आहे, नॉन इन्व्हेजिव्ह, असं थोडक्यात काही डिफरन्शिएट होऊ शकतं का? दोन्हीचे रिझल्ट सेम आहेत? ॲक्च्युली CT अँजिओग्राफीमध्ये आपण डायरेक्टली पेशंटला कॅन्युला लावून त्याच्यातून कॉन्ट्रास्ट देतो आणि CT करतो, जसं नॉर्मली आपण CT स्कॅन, आणि त्या स्कॅनमधून ते आपल्याला हृदयाच्या रक्तवाहिन्याबद्दल माहिती देतं. आणि आपली कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी जी आहे, इन्व्हेजिव्ह अँजिओग्राफी, त्याच्यामध्ये आपण हातातल्या रॅडियल आर्टरी, जी काही आर्टरी आहेत हृदयापर्यंत, म्हणजे हृदयापासून एक मोठी रक्तवाहिनी निघते, त्याला आपण आओर्टा म्हणतो, आणि तिथून ही रक्तवाहिनी आपल्या हाताला जोडलेली असते. मग तिथून आपण एक छोटासा पाईप घालून ती अँजिओग्राफी करतो. त्याच्यामध्येही आपण कॉन्ट्रास्ट वापरतो. पण गोल्ड स्टँडर्ड जे आहे ते इन्व्हेजिव्ह अँजिओग्राफी आहे. CT अँजिओग्राफीचं ॲक्च्युली आपण 2-3 गोष्टीसाठी त्याचा वापर करतो. एक म्हणजे तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये कॅल्शियम काउंट किती आहे ना, त्याच्यावरून आपण भविष्यातली हृदयविकाराची किंवा रिस्क जी आहे ते आपण ॲसेस करतो. त्याच्यानंतर CT अँजिओग्राफी जो आहे तो लो रिस्क पेशंट जे आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये चेस्ट पेन झालेला आहे आणि आम्हाला वाटतं की बाबा ह्याची हार्ट अटॅक किंवा हृदय रोग होण्याची रिस्क खूप कमी आहे, अशा लोकांमध्ये आपण CT अँजिओ करतो. म्हणजे त्याच्यामध्ये
कळून जातं की ब्लॉक आहे की नाही. हम्म. पण जसं जसं वय वाढेल किंवा पेशंटला डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, हम्म. अशा लोकांमध्ये काय असतं, हम्म. हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये कॅल्शियम्स जमा होतात. हा. आणि कॅल्शियम जमा झाल्यामुळे बरेच CT अँजिओग्राफीमध्ये आर्टिफॅक्ट्स येतात. तर हो. ॲक्युरेट असेसमेंट जी आहे हम्म. ती CT अँजिओग्राफीमध्ये येत नाही. येत तर नाही. थोडक्यात सांगायचं असं की लो रिस्क पेशंट्समध्ये CT. आपण CT अँजिओग्राफी, यंग पेशंट, लो रिस्क पेशंट अशा हम्म. पेशंटमध्ये CT अँजिओग्राफी करून आपण बघू शकतो. पण ओल्ड एज आणि खूप सारे रिस्क फॅक्टर असणाऱ्या लोकांमध्ये कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी बेटर पडते. म्हणजे कन्फर्मेटरी तर कन्व्हेन्शनल इन्व्हेसिव्ह अँजिओग्राफी म्हणजे आणि सिटी मध्ये कधी अंडर एस्टिमेट होऊ शकतं, ओव्हर एस्टिमेट आर्टिफॅक्ट्समुळे. त्याच्यामुळे त्यानंतर सर आता बऱ्याच इंटरनेटवर कोलेस्ट्रॉल बद्दल खूप म्हणजे कन्फ्युजन आहे लोकांमध्ये. कोणी म्हणतं कोलेस्ट्रॉल खूप चांगलं असतं, कोणी म्हणतं कोलेस्ट्रॉल खूप बॅड असतं. काही जण सांगतात की कोलेस्ट्रॉल हे प्रिकर्सर आहे तुमचं मसल बनवण्यासाठी किंवा टेस्टोस्टेरोनसाठी. तर कोलेस्ट्रॉल हे आवश्यक आहे, कारण कोलेस्ट्रॉल हे सेल्फ तुम्ही नाही खाल्लं तरी बॉडी लिव्हर बनवतेच, म्हणजे इतकं महत्त्वाचं आहे. आणि बाहेरून कोलेस्ट्रॉल खा नाही खा. तर ह्याच्याबद्दल कोलेस्ट्रॉल हे जे कन्फ्युजन आहे, तर तुमचं काय ओपिनियन आहे की कोलेस्ट्रॉल चेक कसं करू शकतो किंवा कमी जास्त त्याचं काय पॅरामीटर्स असू शकतात? कोलेस्ट्रॉल तुम्ही म्हटल्यासारखं कोलेस्ट्रॉल काही प्रमाणात आपल्या शरीराला महत्त्वाचं आहे. हार्मोन सिंथेसिस घ्या किंवा बरेचसे सेलच्या मेम्ब्रेनमध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल असतात. आणि ॲक्च्युली ते कोलेस्ट्रॉल लिव्हरपासून तयार होतं. आणि जे आपण बाहेरून कोलेस्ट्रॉल घेतो ते म्हणजे त्याच्यामध्येही 2-3 प्रकार आहेत. जसे LDL आहे, तर बॅड कोलेस्ट्रॉल आहे. LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल जनरल टर्म मध्ये. HDL म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल. तर ह्याच्यामध्ये LDL कोलेस्ट्रॉल बॅड का म्हणतो, कारण ते पुढे जाऊन रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते आणि ब्लॉकेज तयार करतं. त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो किंवा शरीरातल्या कुठल्याही रक्तवाहिनीमध्ये ते ब्लॉकेज करू शकतात. स्ट्रोक, पॅरालिसिस होऊ शकतो किंवा पायातल्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस तयार करतात. तर आणि HDL कोलेस्ट्रॉल हा चांगला कोलेस्ट्रॉल आहे, कारण ते हे सगळं प्रिव्हेंट टाळत असतं हे होण्यासाठी. असे 2 प्रकारचे आहेत. आता याच्यामध्ये त्याच्यामुळेच आपण स्क्रीनिंग टेस्टमध्ये लिपिड प्रोफाईल करतो की तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल किती आहे. त्याच्यानुसार तुमची भविष्यातली हार्ट अटॅकची रिस्क वगैरे आपण पाहतो. तर लिपिड प्रोफाईल टेस्ट ही मेथड आहे ज्याच्यामुळे आपण ब्लडमधील कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे का नाही हे बघू शकतो. त्याचे पण बरेचसे लिमिटेशन्स आहेत. जसं की आता रिसेंट स्टडीज आणि रिसेंट हे सांगतात की ॲडव्हान्स लिपिड टेस्टिंग करायला पाहिजे. कारण पूर्ण LDL कोलेस्ट्रॉल हे बॅड कोलेस्ट्रॉल नाही आहे. त्याच्यामध्ये पण स्मॉल पार्टिकल्स, लार्ज पार्टिकल्स असं असतात. स्मॉल आणि मीडियम साईज पार्टिकल्स आर मोर डेंजरस, म्हणजे ते मोर डेंजरस आहेत हृदयासाठी. आणि आपण लिपिड प्रोफाईलमध्ये पूर्ण टोटल कोलेस्ट्रॉल, टोटल LDL लेवल बघतो. त्याचे शॉर्ट फ्रॅगमेंट्स नाही बघत की हा छोट्या साईजचा LDL आहे, मीडियम साईजचा आहे की मोठा आहे. तर ते ॲडव्हान्स लिपिड टेस्टिंगमध्ये त्याचं डिफरन्शिएशन केलं जातं. आणि हे कोलेस्ट्रॉल सोडून आणखी वेगळ्या प्रकारचं म्हणजे लायपोप्रोटीन A आहे किंवा ॲपोलिपोप्रोटीन B आहे. तर या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत, कारण हे जर वाढलेले असतील तर तुमची हृदयाची रिस्क जी आहे हार्ट अटॅक येण्याची ती वाढलेली असते. म्हणजे असं होऊ शकतं का की LDL नॉर्मल आहे, पण हे जे मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह प्रोटीन्स आहेत म्हणजे लिपिड्स आहेत, तर ते कमी जास्त असल्यानंतर रिस्क वाढते? हो, LDL नॉर्मल आहे याचा अर्थ असा नाही की तुमची रिस्क नाही आहे. कारण अदर मेटाबोलाइट्स आहेत, जसं मी म्हणलं की लायपोप्रोटीन A आहे किंवा LDL हा ॲक्च्युली ब्लडमधील बॅड कोलेस्ट्रॉलचं ॲक्युरेट मेजरमेंट आपल्याला देत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स लिपिड टेस्टिंग करावी लागते. त्याच्यामध्ये आपण ॲपोलिपोप्रोटीन B याच्या लेवल्स बघतो. आणि ॲक्च्युली ॲपोलिपोप्रोटीन B जो आहे हा तुमच्या ब्लडमधील ॲक्युरेट बॅड कोलेस्ट्रॉलचं कंटेंट जे आहे त्याचं मेजरमेंट करतं. सहसा ही टेस्ट कोणी करत नाही किंवा कोणाला माहीत नाही. येस माहिती नाही. आणि म्हणजे हे आत्ताच रिसेंटलीच रिसर्चमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि आपल्या इथं पण आता चालू झालेलं आहे. आय थिंक मी बऱ्याच पेशंटचे म्हणजे आता रिसेंटली एक 8-10 पेशंटचे करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींना म्हणजे प्रिव्हेंट करू शकतात. हो.
आता सर बीपी हा जो तुम्ही म्हणलात की पहिला म्हणजे हार्ट्स रिलेटेड सगळ्यात मोठा असेल तर बीपी आणि हायपरटेन्शन, कारण आता इंडिया तर आपला हायपरटेन्शनची कॅपिटल बनत आहे, हार्ट डिसिजेसची कॅपिटल बनत आहे. तर हे कसं प्रिव्हेंट करू शकतो ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी, किंवा त्याला काय म्हणजे त्याचा आणि हार्ट डिसीजचा काय संबंध आहे? ॲक्च्युली ब्लड प्रेशर वाढल्यामुळे एकतर हृदयांच्या स्नायूंची साईज वाढते, त्याला आपण लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉपी असं म्हणतो. त्याच्यानंतर हृदयाच्या बऱ्याच चेंबरची साईजेस वाढू शकतात, हृदयाची रिदम बदलू शकते, त्याला आपण ॲट्रियल फिब्रिलेशन वगैरे म्हणतो, किंवा डायरेक्टली हार्ट फेल होऊ शकतं, हार्ट अटॅक येऊ शकतो, पॅरालिसिस, स्ट्रोक, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, किडनीज फेल होऊ शकतात, शरीरातल्या कोणत्याही रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात. तर हा खूप सायलेंट किलर आहे आणि डेंजरस आहे ब्लड प्रेशर. तर ह्याला प्रिव्हेंट करण्यासाठी एकतर ॲक्टिव्ह लाईफस्टाईल, म्हणजे तुम्ही नियमित व्यायाम करणे खूप गरजेचं आहे, हेल्दी डाएट घेणं गरजेचं आहे, मीठ कमी खाणं गरजेचं आहे, स्ट्रेस कमी करणं गरजेचं आहे, या सगळ्या फॅक्टर्स, आणि रेग्युलर स्क्रीनिंग करणं, जसं मी म्हणलं की बाबा वार्षिक एकदा तरी आपण चेकअप्स ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे. आता आणि त्यावेळेस ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर डेफिनेटली तुम्ही त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे, गरजेचं आहे. असं बऱ्याच जणांना वाटतं की म्हणजे एक्सरसाइज मी करतोय तर माझा हार्ट एकदम ओके आहे, मग हार्ट ओके राहण्यासाठी कुठल्या एक्सरसाइजेस ह्या रिकमेंड कराल किंवा कुठल्या वर्ज कराल? ॲक्च्युली आपल्याकडे असं समज आहे की हृदयापासून, हार्ट अटॅकपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर एरोबिक एक्सरसाइज केल्या पाहिजेत, है ना. पण रिसेंट एक स्टडी पब्लिश झालेला आहे, स्टॅट पब्लिश झालेला आहे अमेरिकन हार्ट असोसिएशन याच्यामध्ये, की जर फक्त तुम्ही मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करत असाल तर तुमची हृदयविकाराची रिस्क 17% कमी होते. आणि जर तुम्ही एरोबिक एक्सरसाइज, फक्त एरोबिक एक्सरसाइज जर करत असाल तर याची रिस्क 30% कमी होते. पण तुम्ही जर कंबाईंड एक्सरसाइज केली, म्हणजे मसल स्ट्रेंथनिंग ॲज वेल एज एरोबिक एक्सरसाइज, या एक्सरसाइजमुळे तुमची जी हार्ट अटॅकची रिस्क आहे ते जवळपास 48-50% कमी होते. तर मला वाटतं कंबाईंड एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे, मॅक्झिमम बेनिफिट हृदयाला देण्यासाठी. म्हणजे कार्डिओ प्लस मसल स्ट्रेंथनिंग. त्याच्यामध्ये आपण मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज जे आहे ते आठवड्यामध्ये 2 सेशन केली तरी भरपूर होते, 30 ते 60 मिनिट बस. आणि बाकीचे 5 डेज जे आहे ते तुम्ही आपली कार्डियक एक्सरसाइज करू शकता. तर आता ह्याच्यामध्ये बरेच जणांचा हा अनुषंगानंच प्रश्न विचारतो की जिममध्ये किंवा रनिंग मॅरेथॉनमध्ये आणि बाकी एक्सरसाइज करत करत ॲरोबिक्स करताना जे पडतात, मग तिथंच अटॅक येतो किंवा डेथ झालेले आहेत, त्यामुळं जिम बदनाम आहेत. आता बरेच जण आम्हालाही सांगतात की तुम्ही तिथं गेलं तर अटॅक येईल, कारण बऱ्याच जणांचं तसं झालेलं आहे. तर खरंच जिम गेलं नाही पाहिजे किंवा वर्कआउट केलंच नाही पाहिजे असं, किंवा ते काय चुकीचं होऊ शकतं त्याच्यामध्ये, किंवा हे कसं टाळता येईल? ॲक्च्युली आपण एखादी एक्सरसाइज स्टार्ट करतोय तर त्याच्या अगोदर तुमचं रुटीन चेकअप करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण याच्यामध्ये आणखी एक कॉमन आजार म्हणजे हायपरट्रॉपिक कार्डिओमायोपॅथी. हा खूप कॉमन आहे, पण ह्याच्याबद्दल अवेअरनेस नाही आहे तेवढा, आणि ह्याच्यामध्ये सडनली अचानकच डेथ होते. म्हणजे जे खूप लॉंग टर्म मॅरेथॉन रन वगैरे नाही, तशामध्ये नाहीच. नॉर्मली पण जर तुम्ही एक्सरसाइज करताना वगैरे याच्यामध्ये अचानकच सडनली डेथ होऊ शकते ह्या हायपरट्रॉपिक कार्डिओमायोपॅथी. त्याच्यानंतर कोणतीही एक्सरसाइज खूप जास्ती प्रमाणात अचानक सुरू करू नका, तर सडनली नका करू, आणि हळूहळू सुरुवात करा, कन्सिस्टंट राहा एक्सरसाइज सोबत. आणि एक्सरसाइज करताना वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे आणि कूल डाऊन करणं खूप गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला ह्या गोष्टी टाळता येतात. पण म्हणजे रिसर्च हे सांगतं की तुम्ही नियमित, कन्सिस्टंट, रेग्युलर एक्सरसाइज केल्यामुळे तुमचा हृदयविकाराचा धोका कमी होतो. म्हणजे जे मिथ्स आहेत की आता बरेच जण बाबा लोक सांगतात ज्यांना वर्कआउट करूच वाटत नाही, तर तुम्ही वर्कआउटमुळे म्हणजे एक पॉईंट पकडून, जसं की
असं सांगितलं जातं की तुम्ही जिमला गेलात म्हणजे आता हार्ट अटॅक किंवा तुम्हाला फ्रॅक्चर होणारच आहे. तर तसं न करता तुम्ही सायंटिफिकली जर एक्सरसाइज yes. केली तर त्याचा फायदा हा होतोच. असे याच्यामध्ये सर आता हार्ट हेल्थ आणि डाएट असा सेकंड पॉईंट आहे सांगितलं, तर कुठलं अन्न टाळलं पाहिजे हार्ट अटॅक येऊ नये किंवा हार्टचे डिसीज होऊ नये म्हणून, आणि कुठलं घेतलं पाहिजे असं काही? याच्यामध्ये ॲक्च्युली आपण खूप सारे व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजेत डेली. व्हेजिटेबल्स गाईडलाईननुसार तर 250 ग्राम हां. एवढे व्हेजिटेबल्स डेली आपल्या Daily घेतले शरीरामध्ये गेले पाहिजे. बरोबर प्लेंटी ऑफ फ्रुट्स खाल्ले पाहिजेत, बरोबर. है ना. आणि त्याच्याबरोबर नट्स आहेत बरेच, हम्म. म्हणजे जसं बदाम आहे, अक्रोड, पिस्ता, काजू. कारण काही कार्डिओलॉजिस्टच मी आता एक व्हिडिओ पाहिला, हे जर 5 नट्स खाल्लात तर तुम्ही जहर खाताय, म्हणजे काजू बदाम. तर हे काय आहे? नाही, मला वाटते म्हणजे जेवढं काही रिसर्च आहे आणि गाईडलाईन्स पण या सांगत आहेत डेफिनेटली आपण. आणि मेन म्हणजे डाएटमध्ये एक्सटेन्सिव्हली स्टडीड 3 प्रकारचे डाएट आहेत. हां, त्याच्यामध्ये एक डॅश डाएट जे आपण ब्लड प्रेशरसाठी, वापरतात. ज्याच्यामध्ये त्यांनी मेन फोकस साल्ट इंटेक कमी हां, low करण्यासाठी salts घेतलेला वर. आहे, लो सॉल्ट. दुसरं आहे मेडिटेरियन डाएट. हो, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नट्स खा. नट्स खा. नट्स इन्क्लुडेड nuts आहे आहे. मेडिटेरियन डाएट. हो. आणि दुसरं आहे प्लॅन्ट बेस्ड डाएट, हम्म, जे की रिसेंट Recent. टर्म आहे हम्म, आणि ज्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्ही नट्स घ्यायला पाहिजे. हम्म. मला वाटतं ही 3 डाएट एक्सटेन्सिव्हली स्टडीड आहेत Studied आहे. आणि त्यांच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे हम्म, हे डाएट जे फॉलो करणारे रुग्ण आहेत किंवा लोक आहेत त्यांच्यामध्ये हम्म. हृदयविकाराचा धोका हा खूप प्रमाणात कमी झालेला आहे, आणि लॉंगिटिव्हिटी पण वाढलेली वाढलेली आहे. Yes, yes. आता ह्याच्यामध्ये सर दुसरं एक कन्फ्युजन बऱ्याच जण, व्हेज आणि वेगन सध्या ट्रेंड आहे हो हो. की वेगन, तर याच्यात काय फरक आहे आणि कुठलं तुम्ही म्हणजे रिकमेंड करा? ऍक्च्युली व्हेज म्हणण्यापेक्षा प्लॅन्ट बेस्ड डाएट प्लॅन बेस्ड आणि वेगन्स. वेगन्स. तर प्लॅन्ट बेस्ड डाएट हे स्टडीड आहे, बेस्ट आहे. का? व्हेगन्समध्ये कम्प्लिटली आपण व्हेजिटेरियन असतो, पण त्याच्यामध्ये प्रोसेस फूड आपण खाऊ शकतो. चिप्स आहेत, चिप्स आहे, फ्रेंच फ्राईज आहेत, पिझ्झा, हो, या सगळ्या गोष्टी आपण खाऊ शकतो. खाऊ शकतो. तर ते हृदयासाठी चांगलं नाहीये. नाहीये. आणि प्लॅन्ट बेस्ड डाएटमध्ये मिनिमली प्रोसेस्ड फूड, मिनिमली प्रोसेस्ड असते किंवा अनप्रोसेस्ड असतं. जसं आपण स्टीमिंग करतो हां, किंवा बॉइलिंग करून हो, ते आपण प्लॅन्ट बेस्ड फूड खातो. हम्म. तर हा मेजर डिफरन्स आहे. बरोबर. त्याच्यामुळे प्लॅन्ट बेस्ड फूड किंवा Is प्लॅन्ट बेस्ड डाएट हे बेटर आहे Better ॲज कम्पेअर टू व्हेगन्स. कारण वेगन मध्ये डायव्हर्सिटी खूप कमी आहे, कमी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मिल्क पण नसतं, हो. हनी पण नाही, कारण Milk ॲनिमल ब- प्रोडक्ट कुठलंच नाही. मिल्क बद्दल सांगायचं झालं तर मिल्क हे हृदयासाठी न्यूट्रल आहे, Neutral. हानिकारकही नाहीये. जास्त प्रमाणात घेतलं तर हानिकारक होऊ शकेल, आणि- कमी घेतलं तर चांगलं राहील. हो. आणि त्याच्यामध्येही लो फॅट जे मिल्क प्रोडक्ट Milk आहेत products आहेत. ते हृदयासाठी चांगले आहेत. जसं की लो फॅट म्हणजे काय, हम्म. आपण साय काढून जर दूध पिलं दूध पिलं. तर ते लो फॅट Low होतं. fat. साय काढून जर दही हम्म. आपण लावलं हम्म. तर ते लो फॅट होतं. लो फॅट. तर तशा प्रकारची प्रॅक्टिस जर आपण केली तर ते हृदयासाठी बेनिफिशियल. हां, आणि जसं की आता डेअरी प्रोडक्ट म्हणतो आपण हृदयासाठी न्यूट्रल आहेत, पण मिल्क बद्दल मग तूप किंवा दही, ताक हे काय म्हणजे हृदयासाठी नाही, याचा कसं? तूप हा त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट खूप Fat. असतं, हम्म. त्याच्यामुळे हा ब्लॉकेजेस निर्माण करणार आहे. करणार. तर तूप आहे, आईस्क्रीम आहेत, क्रीम्स आहेत, क्रीम्स आहेत. हे हृदयासाठी चांगले नाही आहेत. हम्म. त्याच्यामध्ये आपण मेनली हृदयासाठी चांगले म्हणजे हे दही आहे, ताक असू शकतं, ताक आहे, दही आहे, या गोष्टी. फॅट काढून त्याच्यामधलं. येस, लो फॅट डेअरी प्रोडक्ट हे हृदयासाठी चांगले आहेत. आता जसं तूप तुम्ही म्हणलात की हृदयासाठी चांगलं नाही, मग ऑइल बद्दल पण खूप कन्फ्युजन आहेत लोकांमध्ये, म्हणजे कुठले ऑइल खाल्ले पाहिजेत, आणि जे रिफाईंड ऑइल आहेत किंवा ऑइलमध्ये कुठल्या सिसेम सीड्स आहेत किंवा फ्लॅक्स सीड्स ऑइल्स आहेत, ओमेगा 3 रिच, तर ह्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात करा, कारण खूप मोठं कन्फ्युजन आहे लोकांमध्ये. नाही, बरोबर आहे. मी तर सांगतो की झिरो ऑइल फूड खा. आणि म्हणजे हे झिरो ऑइल म्हणजे मिथ नाही, मिथ नाही. झिरो ऑइल फूड इज नवीन कन्सेप्ट आहे आणि ती खूप बेनिफिशियल आहे हार्टसाठी. हो. कशा प्रकारे, तर तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते, हृदयाची रिस्क कमी करते, वजन कमी करते, ओके. इन्फ्लामेशन बॉडीमधलं कमी करतं, आणि तुमच्या पोटाचा जो गट हेल्थ चांगली राहते. गट हेल्थ
चांगली राहते. ओके. तर हे सगळे त्याचे बेनिफिट्स आहेत. पण तरी पण सांगायचं झालं तर ऑइल चूज करताना आपण त्याचं युजली लेबल बघितलं पाहिजे. ज्याच्यामध्ये पॉली अनसॅच्युरेटेड किंवा मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जास्त असतील आणि सॅच्युरेटेड फॅट कमी असतील तर अशा ऑइलचं आपण चूज केलं पाहिजे. त्याच्यानंतर जे ऑइल्समध्ये ॲडिशनल काही सबस्टन्सेस ॲडेड असतात, जसं की रिफाईंड म्हणलं तर हे हेक्झेन आहे आणि व्हिटॅमिन डी आणि हे बरेच प्रोसेस करून ॲड केलेले असतात. तर असे ऑइल्स चांगले नसतात शरीरासाठी. त्याच्यानंतर जे आपण रिहीट करतो किंवा रियूज करतो असे ऑइल्स वापरले नाहीत पाहिजे. एकदा यूज करून ते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड खूप ट्रान्स फॅटी ॲसिड खूप वाढलेले असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते न वापरलेले बरे असतात. त्याच्यानंतर युजली जे ऑइल्स आहेत ते आपण कोल्ड ठिकाणी, थंड ठिकाणी ठेवले तर त्याची प्रॉपर्टीज जे आहेत ते प्रिझर्व्ह राहतात. म्हणजे फ्रीजमध्ये किंवा तयार करताना आपण कोल्ड प्रेस केलेले आणि कोल्ड ठिकाणी ठेवलेले तसे ऑइल्स चांगले आहेत. आता याच्यामध्ये ओमेगा 3 पण एक सध्या ट्रेंडिंग आहे की ओमेगा 3च्या टॅबलेट ओव्हर द काउंटर खूप जण खातात. ते खरंच हृदयासाठी बेनिफिशियल आहे. मग ओमेगा 3 वाढवायचं तर नॅचरली आपण कसं वाढवू शकतो का? ॲक्च्युली हे तुम्ही म्हणलेलं बरोबर आहे. म्हणजे आपल्या बॉडीला जेवढं काही नॅचरल आहे ना तेवढंच गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे नॅचरल जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आपल्याला ज्याच्यातून भेटतील त्या गोष्टी घेतलेल्या चांगल्या असतात. जसं आहे सी फूड, फिशमध्ये खूप जास्त प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, जवस आहे, नट्स आहे, जवस आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही कन्सिस्टंटली सेवन करत राहिलात तर तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ॲसिडची बाहेरून घेण्याची गरज नाही टॅबलेटद्वारे किंवा औषधाद्वारे. सर नॅचरल असेल तेवढं चांगलं. आणि फिशचे आणखी बरेच म्हणजे ह्या ऑइल्स म्हणजे हे आपण नॅचरल सेवन केल्यानंतर त्याचे अदर बेनिफिट्स पण आहेत. त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतात, फायबर्स असतात, ते पण आपल्या शरीराला गरज असतात. पण तुम्ही फक्त टॅबलेट खाल्ली तर फक्त तुम्हाला ओमेगा 3 ॲसिड भेटणार. बरोबर. पण आपण नॅचरल सोर्सेस जर वापरले तर आपल्या शरीराला जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून भेटणार आहेत. ऑइल सोल्युबल विटॅमिन्स जे आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, फायबर्स आहेत. आता सर दुसरा एक खूप मोठा म्हणजे हार्ट डिसीज आणि वेट हा एक विषय असतो नेहमी की तुमचं वेट जास्त असेल तर तुम्हाला हार्ट डिसीज होण्याची रिस्क जास्त असते. तर खरंच असं स्टॅटिस्टिक्स आहे का? किंवा मग वेट कमी केलं तर हार्ट डिसीजची रिस्क कमी होते का? डेफिनेटली तसं स्टॅटिस्टिक आहे. म्हणजे वेट जर जास्त असेल तर तुमची हृदयरोगाची रिस्क वाढते. याचं कारण असं आहे की वेट वाढल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो. इन्फ्लामेशन वाढतं बॉडीमधलं, है ना. कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स वाढतात, शुगरचे आजार येऊ शकतात, बीपी वाढू शकतो. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, मेटाबॉलिक सिंड्रोम मेटाबॉलिक सिंड्रोम आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते हृदयासाठी हानिकारक आहेत. म्हणजे हृदयाचं त्याच्यामुळे वेट खूप असणं ही चांगली गोष्ट नाही. आयडियल वेट जो आयडियल BMI आहे तो आपण मेंटेन केला पाहिजे. तर ते आहे कारण. पण इंडियन लोकांमध्ये हार्ट अटॅकची रिस्क जास्त आहे कारण इंडियन खूप वेट नाही आहे परंतु हार्ट अटॅक म्हणजे दिसताना वरून तर स्लिम दिसतात परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा हार्ट अटॅक आहेत म्हणजे वेट नसताना पण. तर त्याचं काय कारण असू शकतं? आता कसं आहे, हार्ट अटॅकसाठी फक्त वेट वाढणं हा एकच कारण नाही. जसं म्हणलात की तुम्ही जेनेटिक्स आहे, आपली इथिनिसिटी म्हणजे आपण इंडियन आहात हे सुद्धा एक, म्हणजे एशियन आहात हे सुद्धा एक आपलं हार्ट अटॅकसाठी रिस्क फॅक्टर आहे. कारण वेस्टर्न कंट्रीजमध्ये आणि आपल्यामध्ये हा डिफरन्स आहे की आपल्याकडे 10 वर्ष अगोदर हार्ट अटॅकची रिस्क चालू होते. म्हणजे हार्ट अटॅक 10 वर्ष अगोदर येतात आपल्याला त्यांच्यापेक्षा. तर हे एक जेनेटिक फॅक्टरमुळेच आहे. ना. आणि त्याच्यानंतर परत हे लाईफस्टाईल ह्या त्या सगळ्या गोष्टींमुळे आहेतच. त्याच्यानंतर स्ट्रेस आता वाढलेलंच आहे. मग ते पण हार्ट डिसीजशी रिलेटेड म्हणजे आहे असं सांगतात. खरंच हे स्ट्रेस आणि हार्ट डिसीजची रिस्क वाढते का? येस, डेफिनेटली. म्हणजे एक इंटरहर्ट नावाचं एक ट्रायल पब्लिश झालेलं 2014 आय थिंक. त्यांनी 52 कंट्रीजमध्ये पहिला हार्ट अटॅक येण्यासाठी जे कारणीभूत रिस्क फॅक्टर आहे त्यांचा स्टडी केला होता. त्याच्यामध्ये 9 रिस्क फॅक्टर पहिल्या हार्ट अटॅकसाठी कारणीभूत आहेत असं दिसून आलेलं. त्याच्यामधला एक रिस्क फॅक्टर आहे स्ट्रेस. तर डेफिनेटली प्रूव्हन आहे
स्ट्रेस वाढल्यामुळे काय असतं, ॲड्रिनॅलिन लेवल आहेत ब्लडमधल्या ते वाढलेले असतात आणि ते लॉंग टर्म वाढलेले असतील तर डेफिनेटली ते तुमचं ब्लड प्रेशर वाढवतात, हृदयाला डॅमेज करतात, ब्लॉकेजेस वाढवतात, कॉर्टिसॉल लेवल सुद्धा वाढतात, त्याच्यामुळे डायबिटीज होतो, वजन वाढतं, ब्लॉकेजेस तयार होतात. तर हे सगळे अशा पद्धतीने स्ट्रेस अफेक्ट करतो. त्यासोबतच झोपेचा काही संबंध, स्लीप. बरोबर आहे, झोप पण खूप महत्वाची आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशन गाईडलाईननुसार रोज 8 तास साऊंड स्लीप खूप महत्वाची आहे. 8 तास तरी, 7 ते 9 तास. म्हणजे डीप स्लीप, त्याच्यामध्ये किती क्वालिटी स्लीप आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. येस, क्वालिटी ऑफ स्लीप इज खूप महत्वाची आहे. आणि स्लीप डिस्टर्ब असेल तर अगेन इट रिलेट टू म्हणजे स्ट्रेस येतो आणि त्याच्यामुळे ॲड्रिनॅलिन परत कॉर्टिसॉल लेवल वाढून म्हणजे विशियस सायकल अडकून झोपेमुळं, कारण हिलिंग होत नाही, जी विअर अँड टिअर दिवसभर होते ते, त्यामुळे झोप तर महत्वाची आहे. आणि झोपेमुळे परत तुमच्या शरीरातलं इन्फ्लामेशन कमी होतं है ना, आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन कॅपॅसिटी वाढते, गट हेल्थ चांगली राहते. त्यानंतर हॅपी क्वेश्चन वाढून, कारण हार्ट हा हॅपी म्हणजे नसल्यानंतर स्ट्रेसच असतो, तोही एक भाग आहे. त्यामध्ये सर दुसरा एक आहे, आता बरेच जणांचं शुगर हा एक किलर आहे किंवा व्हाईट शुगर ही एक जहर आहे असे पण आम्ही ऐकतो. तर शुगर जास्त डॅमेज करेल का फॅट जास्त डॅमेज करेल हार्टला? दोन्ही डॅमेज कराल. मग मी कुणाच्या फेवरमध्ये नाही, पण ऑब्विसली म्हणजे खूप काळ जर तुम्ही डेली शुगर कन्झम्पशन तुमचं जास्त असेल तर डेफिनेटली तुमचे वजन वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतात, ब्लॉकेजेस होण्याचे चान्सेस वाढतात, डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढतात, बीपी वाढते. तर हे सगळे शुगरमुळे होणारे परिणाम आहेत. तर जेवढी काही शुगर आवश्यक आहे ते आपल्या नॅचरल फ्रुट्समधून आपल्याला भेटते, तेवढी आपल्या शरीराला सफिशियंट आहे. ॲडिशनल शुगरची आपल्या शरीराला गरज नाही. म्हणजे ऑइल आणि शुगर जेवढं कमी कराल तेवढं हार्ट डिसीज रिस्क कमी होईल. डेफिनेटली. आता आपण म्हणतो हार्ट ब्लॉकेजेस, बायपास सर्जरी, तर ह्या ट्रीटमेंट्स कधी केल्या जातात, म्हणजे नेमकं काय असतं हे, किंवा स्टेंट काय ट्रीटमेंट्स आहेत ब्लॉकेजेससाठी? अँजिओप्लास्टी आणि बायपास असे 2 पर्याय असतात. ज्यावेळेस आपण अँजिओग्राफी करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला ब्लॉकेजेस निदर्शनात आले तर ह्या 2 प्रकारच्या. अँजिओप्लास्टी म्हणजे आपण हातातल्या किंवा पायातल्या रक्तवाहिनीमधून ही प्रोसेस कंप्लीट करतो. पण बायपाससाठी आपल्याला ओपन हार्ट सर्जरी आपण असं म्हणतो आणि ते केली जाते. ते कधी, म्हणजे अँजिओग्राफी कधी, अँजिओप्लास्टी कधी, किंवा त्याचं काही इंडिकेशन आहेत? म्हणजे जनरली सांगायचं झालं तर ह्याचं असेसमेंट जे आहे ते अँजिओग्राफीवर केलं जातं. त्याच्यामध्ये जर ब्लॉकेजेस खूप जास्त रक्तवाहिनीमध्ये असतील, 3 किंवा 3 पेक्षा जास्त रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस असतील, ब्लॉकेजेस जर रक्तवाहिनीच्या तोंडाला असतील किंवा बायफर्केशन आपण जिथून रक्तवाहिनी डिवाइड होते त्या ठिकाणी असतील, किंवा ब्लॉकेजेस खूप जास्त लेंथ असेल ब्लॉकेजेसची, किंवा रक्तवाहिनीमध्ये जास्त कॅल्शियम जमा झालेलं असेल, अशा वेळेस आपण एक सिंटॅक्स स्कोअर म्हणून आपण कॅल्क्युलेट करतो. आणि हा स्कोअर जर जास्त आलेला असेल तर आपण बायपासला पेशंटला पाठवतो. आणि हे ॲक्च्युली कार्डिओलॉजिस्टचं असेसमेंट असतं, त्यानुसार ओव्हर अ पिरियड ऑफ एक्सपिरियन्स त्याच्यानुसार ते डिसाईड करतात की कोणत्या ब्लॉकेजेसला आपण बायपासला पाठवायचं आणि कोणत्या ब्लॉकेजेसला आपण अँजिओप्लास्टी करू शकतो. आता हार्टचा आणि अँजिओप्लास्टी झालेल्या पेशंटनी म्हणजे खरंच त्याची लाईफ नंतर, म्हणजे तो पूर्ववत लाईफ जगू शकतो का? जगू शकतो, कन्सिडरिंग की हार्टला किती डॅमेज झालेला आहे. म्हणजे हार्ट अटॅक नंतर खूप लेट प्रेझेंट झाला असेल हॉस्पिटलला तर ते बरेच डॅमेजेस होऊन गेलेलं असतं. आणि जर पेशंट एखाद्या तासामध्ये आला असेल, त्याची ट्रीटमेंट कंप्लीट झाली असेल, हार्टला काही डॅमेज झालेलं नसेल तर डेफिनेटली तो नॉर्मल आयुष्य जगू शकतो. म्हणजे गोल्डन पिरियड जो गोल्डन पिरियड, एका तासामध्ये जर आपण ट्रीटमेंट घेतली तर हृदयाला डॅमेज आपल्याला टाळता येतं. यानंतर सर सगळीकडेच म्हणजे एक चर्चा आहे की कोविड नंतर किंवा कोविशिल्ड ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेली आहे अशा लोकांना हार्टची रिस्क वाढलेली आहे, तर हे खरं आहे का? ॲक्च्युली म्हणजे कोविड नंतर
3 वर्षानंतर एक रिसर्च पब्लिश करण्यात आलेला आहे. हां. पोस्ट कोविड नेमकं सिनारिओ काय आहे. त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे, ज्या लोकांना कोविड त्याच्यामुळे ॲडमिशन्स करण्यात आलेले होते, हां. तर अशा लोकांमध्ये हृदयविकाराची जी रिस्क आहे ते 4 पटीनं वाढून दिसून आलेली आहे. ओके. आणि ज्या लोकांना ॲडमिशनची गरज नाही पण कोविड पॉझिटिव्ह आलेले आहेत, अशा लोकांमध्ये 2 पटीनं हृदयविकाराची रिस्क वाढलेली दिसून आलेली आहे. त्यामुळे अमेरिकन हार्ट असोसिएशन असं सांगतं की ज्यांना कोविड इन्फेक्शन झालेलं आहे पास्टमध्ये, त्यांच्यासाठी हा एक हृदयविकाराचा रिस्क फॅक्टर म्हणून कन्सिडर करण्यात यावा. म्हणजे जी आपली लिस्ट आहे रिस्क फॅक्टरची, डायबिटीज, बीपी, याच्यामध्ये कोविड इन्फेक्शन सुद्धा ॲज अ रिस्क फॅक्टर म्हणून इन्क्लूड करण्यात यावं. ओके. म्हणजे ज्यांना कोविड म्हणजे जवळजवळ सगळ्यांना कोविड झालेला आहे, तर आपल्या सगळ्यांची रिस्क 2% पटीने जवळजवळ वाढलेली असं ते रिसर्च पेपर सांगतोय. हां. बऱ्याच लोकांना अँजिओप्लास्टी झाली किंवा बायपास झाली म्हणजे आता आपण ट्रीटमेंट आपली झाली, ओके, आता आपल्याला काहीही होणार नाही किंवा गरज नाही, अशा आविर्भावात किंवा अशा समजमध्ये काही लोक असतात. तर यांच्यासाठी तुम्हाला काय सांगता येईल? ॲक्च्युली अँजिओप्लास्टी किंवा बायपास हे जे प्रोसिजर्स आहेत ते तुमच्या हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत करतात. पण त्या रक्तवाहिनीमध्ये जे ब्लॉकेजेस तयार झाले होते त्याचं मूळ कारण जे आहे ते ॲड्रेस करत नाहीत. बरोबर. तर त्याचं मूळ कारण जे आहे ते तुम्हाला ॲड्रेस करावं लागणार आहे. ओके. पेशंटला. तर त्याचे कारणं जसे आहेत, बीपी आहे, शुगर आहे, हे कंट्रोलमध्ये ठेवणे, व्यायाम करणे, आहार व्यवस्थित घेणे, हे सगळे, कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स आहेत बॅड कोलेस्ट्रॉलच्या, ते कंट्रोलमध्ये ठेवणे, औषधे रेग्युलरली व्यवस्थित घेणे, हे जे सगळे फॅक्टर्स आहेत हे पेशंटच्या हातात असतात. त्याच्यामुळे अँजिओप्लास्टी किंवा बायपास झाल्यानंतर हे सगळं जर तुम्ही नाही केलं तर बायपास किंवा अँजिओप्लास्टीचे स्टेंट ब्लॉक होण्याची जी रिस्क आहे ती नंतर वाढणारच आहे. कारण ब्लॉकेजेसचं मूळ कारणची ट्रीटमेंट जी आहे ती हे सगळ्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये दडलेली आहे. बरोबर. यानंतर सर, बऱ्याच जणांना असं वाटतं की काही वेळेस म्हणजे सांगतात की तुमच्याकडं ह्या 2-3 टॅबलेट ठेवा, म्हणजे काही सिम्पटम्स कुठले दिसली तर तुम्ही ते सबलिंग्युअली एखादी टॅबलेट ठेवा. तर हे खरं आहे का, किंवा कुठल्या टॅबलेट्स आपण तशा एमर्जन्सी किटमध्ये ठेवू शकतो का? मला वाटतं फक्त इकोस्प्रिन म्हणजे ॲस्प्रिन जे आहे ते आपण छातीत दुखल्यानंतर आणि आपल्याला हार्ट अटॅकचा संशय आल्यानंतर ती घरामध्ये घेऊ शकतो. ओके. त्या व्यतिरिक्त आणखी नायट्रोग्लिसरीन म्हणून एक गोळी असते, ते जिभेखाली ठेवू शकतो. ओके. पण त्याच्यामुळे कधी कधी काय होतं की बीपी अचानक कमी होतो आणि हायपोटेन्शन होऊन तिथं म्हणजे बेशुद्ध पडू शकतो. त्याच्यामुळे ॲस्पिरिन ही फक्त ठेवू शकता. ओके. कारण आपण तो पेशंट असेल किंवा तो व्यक्ती माहीत नसतं त्याला की नेमकं काय झालेलं आहे, म्हणजे हा हार्ट अटॅक आहे हे कळणं खूप अवघड आहे. म्हणजे थोडीही भीती वाटली आणि ते ठेवलं तर बीपी कमी असेल तर उलट तो नसलेला प्रॉब्लेम होऊन जातो. त्याच्यामुळे ॲस्पिरिन घेणे आणि पटकन लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचणे हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे ॲस्पिरिन ही चांगली गोळी. बऱ्याच जणांना असं वाटतं की ॲस्पिरिन, काही लोक 40 नंतर मनानेच ॲस्पिरिन घेत आहेत. राईट. तर ते कितपत योग्य आहे का, तुम्ही प्रिस्क्राईब करतात? ॲक्च्युली कसं आहे, रेग्युलरली घेणं तर चांगलं नाही आहे, कारण बरंच रिसर्च झालं आहे याच्यावर. आपण प्रायमरी प्रिव्हेन्शनसाठी ॲस्पिरिन वापरणं, तर याच्यामुळे धोका जास्त, बेनिफिटपेक्षा धोका जास्त आढळून आलेला आहे. त्याच्यामुळे रेग्युलर, ज्यांना कुणाला हार्ट डिसीज नाही आहे, जे कुणाला हार्ट अटॅकची फ्युचरमध्ये होणारी रिस्क जास्त नाही आहे, अशा लोकांमध्ये ॲस्पिरिन वापरणं हे धोकादायक दिसून आलेलं आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली हे ब्लिडिंगची रिस्क वाढू शकते. ब्लिडिंगची रिस्क वाढवते. त्याच्यामुळे हे ॲडवायसेबल नाही आहे. 40 वर्षानंतर सगळ्यांनीच ॲस्पिरिन घ्यावं. ॲस्पिरिन आपण ज्यांना अगोदर हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, ज्यांना अगोदर पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलेला आहे, स्ट्रोक म्हणतो आपण त्याला, अशा लोकांनी, किंवा ज्यांची हृदयविकाराची रिस्क ही खूप जास्त आहे, अशा लोकांनी ॲस्पिरिन घ्यावं. आणि ही रिस्क डिटरमाइन करणारे तुमचे डॉक्टर असतात. त्यांनी प्रिस्क्राईब केल्यानंतरच तुम्ही घेऊ शकता, ॲस्पिरिन घेऊ शकता. ओके. रेग्युलर. बरोबर सर.
आता बऱ्याच लोकांना, फिट लोकांना, म्हणजे काही जिममध्ये बॉडी बिल्डर्स आहेत किंवा ॲथलेट्स आहेत, तर त्यांना म्हणजे ते हार्ट अटॅक येऊ शकत नाही, हे एक मिथ्स आहेत. तर तुमचं काय म्हणणं आहे की तशा लोकांना पण? मला वाटतं म्हणजे जे जिममध्ये बॉडी बिल्डर वगैरे आहेत हम्म, ते भरपूर एक्सरसाइज करतात, हम्म, पण त्यांच्यासोबत त्यांना ॲडिक्शन पण असतात, जसं हम्म. स्मोकिंग आहे. हां, तर तुम्ही किती एक्सरसाइज बरोबर. केली आणि स्मोकिंग Smoking असेल असेल. तर डेफिनेटली ब्लॉकेजेस तयार होणार. ब्लॉकेजेस होतात. असं आहे. आणि तुम्ही हेल्दी खात नसाल, हम्म, आणि बरोबर. हेल्दी तुमची लाईफस्टाईल असेल हम्म. किंवा तुमची फॅमिली हिस्ट्री असेल, बरोबर. कुटुंबामध्ये ॲथलेट्सला कुणाला पण तरी हार्टची रिस्क असू शकते, म्हणजे ओव्हर एक्झर्शन वगैरे असल्यानंतर असू किंवा- शकते. पण तेच म्हणतोय, म्हणजे हे जर रिस्क फॅक्टर तुम्हाला असतील हां, तर तर ते डेफिनेटली ती रिस्क असू शकते. ओके. कारण पण काही युजली या ज्या रिस्क आहेत त्या चांगल्या लाईफस्टाईलनी आपण कमी करू शकतो. ओके. आता काही जण कोल्ड शॉवर घेतात, लगेच हॉट शॉवर घेतात. हे सध्या ट्रेंडिंग आहे इंटरनेटवर. त्याची काही तथ्यता आहे का, हे नुसता ट्रेंडच आहे? म्हणजे नॉर्मल हेल्दी पर्सन असेल हम्म, आणि कोल्ड शॉवर वगैरे घेतला तर हम्म. मला वाटत नाही त्याच्यावर काही पेरिफेरल कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे म्हणजे असं स्टडीज वगैरे नाही आहेत की नाहीये. त्याच्यामुळे की तुमचा हृदयाचा धोका वाढलेला आहे किंवा तो एक किंवा- रिस्क फॅक्टर आहे. पण जर तुम्ही म्हणजे थंडीला खूप सेन्सिटिव्ह असाल, हां, खूप सेन्सिटिव्ह असाल किंवा अगोदर तुम्हाला हृदयाचा आजार असेल हम्म, आणि हृदयविकार असेल, हम्म. तर अशा लोकांनी सडनली कोल्ड शॉवर किंवा सडन कोल्डमध्ये जाणं अवॉइड करावं. ओके. आता सर, आपण शेवटीपर्यंत आलेलो आहोत. तुमचा म्हणजे बराच वेळ घेतलेला आहे आणि जवळजवळ प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या मनामध्ये असणारे किंवा पेशंटच्या मनामध्ये असणारे सगळे प्रश्न कव्हर झालेत. तुम्ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली. तर आता काही ज्यांना आतापर्यंत चेक केलं नाही किंवा हृदयाचा धोका आहे की नाही हे माहीत नाही, आणि ज्यांनी काही म्हणजे अँजिओप्लास्टी झाली असेल किंवा बायपास झाली असेल, अशा लोकांसाठी तुम्ही काय एक छोटासा संदेश द्याल? मला वाटतं सर्वात महत्त्वाचं जे आहे ते तुमची ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवणं, म्हणजे नियमित व्यायाम करणं आहे ना, हार्ट हेल्दी फूड खाणं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हाच मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा संदेश. आणि रेग्युलर स्क्रीनिंग करत राहणं, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर स्ट्रेससाठी पण सांगतो की जेवढा स्ट्रेस आपल्याला कमी करता येईल, मेडिटेशन आहे, प्राणायाम, योगा किंवा चांगले चांगले बुक्स रीडिंग आहेत, जसं भगवद्गीता आहे, याच्याने बराच स्ट्रेस कमी होतो. तर हे 4-5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही चांगल्या हॅबिट्स म्हणून सुरुवात कराव्यात आणि त्या मेंटेन कराव्यात. त्याच्यामुळे डेफिनेटली तुमचा भविष्यातला जो हृदयविकार आहे तो टाळता येऊ शकतो. थँक्यू. ओके, थँक्यू सर. सरांनी म्हणजे हृदयाबद्दल जवळजवळ सर्व विषयांना त्यांनी ऑथेंटिक आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर झोप, डाएट, त्यासोबतच सोशल तुमचे रिलेशन्स आणि बाकी एक्सरसाइज, तर ह्या गोष्टी करूनसुद्धा तुम्हाला तुमचं हृदय जपता येतं आणि हृदयाची हेल्थ तुम्हाला तुमची व्यवस्थित ठेवता येते. तर या गोष्टींचा आत्ता ज्या दिलेला पॉडकास्ट आहे, तर इतरांनासुद्धा, तुमच्या घरातल्यांना दाखवा, एल्डरली दाखवा किंवा लहानांनासुद्धा हा गरजेचा पडणार आहे. त्यामुळे तुम्ही हा पॉडकास्ट शेअर करा आणि इतर लोकांचीसुद्धा मदत करा. थँक्यू. थँक्यू.